खाऱ्या पाण्याच्या अनोख्या विवरामुळे जगाच्या नकाशावर लोणार सरोवराचं नाव कोरलं गेलंय। यातच येथील प्राचीन स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना असलेल्या दैत्यसुधन मंदिरात 4 दिवसांपासून किरणोत्सवामुळे लोणार पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे। 14 ते 19 मे पर्यंत सलग 4 दिवसांपासून भगवान विष्णूच्या मूर्तीला सूर्यकिरणांचा अभिषेक होतोय। 19 तारखेपर्यंत सूर्यकिरणांचा हा सोहळा भाविकांना तब्बल 10 मिनिटे अनुभवायला मिळणार आहे। अख्ख्या विश्वाला भुरळ घालणाऱ्या लोणार सरोवराच्या काठी वसलेल्या शहराला या किरणोत्सवामुळे एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। उल्कानगरीच्या कुतूहलात आणखी भर पडलीये। लोणार शहरासह सरोवराला ऐतिहासिक आध्यात्मिक वारसा लाभलाय। वैज्ञानिकदृष्ट्याही ही भूमी महत्त्वाची आहे। लोणार शहरात दैत्यसुधन मंदिरात भगवान विष्णूची पायाखाली लवणासूर राक्षसाचा वध करतानाची मूर्ती आहे। मूर्तीच्या ललाटी म्हणजेच दैत्यसुदनाच्या मस्तकी 14 मे पासून सूर्यकिरणांचा एक प्रकारे अभिषेकच होत आहे। ही किरण मूर्तीला आल्हाददायी स्पर्शानं भाविकांना सुखद अनुभूती देत आहेत। 14 ते 19 मे या कालावधीत सूर्यकिरणांचा हा उत्सव 10 मिनिटं सुरू असतो। हे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांनी गर्दी केली आहे। आपण उभे आहोत लोणारच्या जगप्रसिद्ध दैत्यसुधन मंदिरामध्ये। हे मंदिर प्रसिद्ध होतं आपल्या शिल्पकलेनं आणि आपल्या भव्यतेमुळे। आता ते प्रसिद्धीस पावलं आहे। या ठिकाणी होत असलेला किरणोत्सव अद्भुत, सुंदर, अवर्णनीय असा असलेला हा किरणोत्सव। अनेक रहस्य या मंदिराची झाकून राहिलेली आहेत, दडपलेली आहेत। एक एक रहस्य जसं जसं उत्पन्न बाहेर येत आहे तसं तसं लोकांचा लोढा या ठिकाणी वाढत आहे। या रहस्यांवर, याच्या इतिहासावर, या ठिकाणी झालेल्या अनेक जगन्मान्य राजांच्या भेटींवर, या ठिकाणी झालेले अनेक काही प्रसंग असतील, या सगळ्यांचा इतिहास हा लोकांसमोर आला पाहिजे, यासाठी लोणारकर टीम निश्चितच यापुढे काम करत राहणार आहे। दैत्यसुधन मंदिराजवळ आपण सध्या उभे आहात। जे मंदिर 1878 साली त्या अगोदर मातीच्या थराखाली दबलेलं होतं, कारण मुघलांचे आक्रमण होण्याच्या आधी आपल्या काही विशिष्ट लोकांनी त्याला मातीने झाकून घेतलं होतं। परंतु काही काळानंतर ते उघडण्यात आलं, सर्वांसाठी खुलं करण्यात आलं। आज त्याच मंदिरामध्ये श्री विष्णू भगवान यांच्यावर सूर्याचा किरणोत्सव होत आहे आणि हा सोहळा बघण्यासाठी अनेक भाविक भक्त इथे येत आहेत। हा किरणोत्सव जो आहे तो 19 मे पर्यंत चालणार आहे, म्हणजे आणखी 2 दिवस तो चालेल। 11 मेला तो सुरू होतो आणि 19 मे पर्यंत तो राहतो। स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना असलेलं हे मंदिर बरेच वर्ष जमिनीखाली गाडलं गेलेलं होतं, परंतु उत्खननानंतर जेव्हा ते वरती आलं तेव्हा हा सुंदर स्थापत्य कलेचा एक नमुना आपल्याला सर्वांच्या डोळ्यासमोर उघडा झालेला आहे। आणि दरवर्षी हा किरणोत्सव होतो, परंतु जसं 22 जानेवारीला आपण सर्वांनी अयोध्येच्या रामलल्लाचा जो किरणोत्सव बघितला, त्यानंतर लोकांच्या मनात एक क्रेज निर्माण झाली आणि तसेच या मंदिरात सुद्धा हा जो किरणोत्सव होतो याबद्दल एक कुतूहल लोकांच्या मनात निर्माण झालं।